ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीज मीटर सर्वत्र बसवण्यात येत आहे। हे वीज मीटर जे आहे ते नवतंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरूपाचे असले तरी ते प्रीपेड नसून पोस्टपेड आहेत। पूर्वीप्रमाणेच वीज वापरल्यानंतरच ग्राहकांना वीज बिल मिळणार आहे। पूर्वी ग्राहकांचा वीज वापर मोजण्यासाठी मेकॅनिकल मीटर होते, नंतर इलेक्ट्रॉनिक मीटर आले। आता महावितरणकडून राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झालाय। येत्या काळात महावितरणच्या एकूण वीज खरेदीतील मोठा वाटा हा सौर ऊर्जेचा राहणार आहे। दिवसा मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील 5 वर्षासाठी निश्चित केलेल्या वीज दरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रति युनिट 80 ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे। मात्र ही सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर बसवणे आवश्यक आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज ग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गीझर, एअर कंडिशनर आणि इतर उपकरणांचा मोठा वापर करतात। त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे। स्मार्ट टीओडी मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे। कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहे। महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे, त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही। स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे, म्हणजे आधी वापरा नंतर पैसे भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलंय।